जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास चौथा कीर्तन लक्षणनाम श्रीराम समर्थ. कलयुगी कीर्तन करावे केवळ कोमळ कुशळ गावे कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातला दशक 14वा आहे अखंड ध्याननाम आणि त्यामध्ये असलेला समास चौथा आहे कीर्तन लक्षण नाम. कीर्तन लक्षण या समासामध्ये समर्थ आपल्याला काय सांगत आहेत? हे जे कीर्तन आहे हे केवळ गायन किंवा वाचन नसावं, तर ते एक शुद्ध आत्मसाधना आणि श्रोत्यांचा उद्धार करणारी प्रक्रिया असावी. त्यासाठी केलं जाणारं जे कीर्तन आहे ते विनयाने करावं, भक्तीने करावं, त्याच्यामागे एक समज असावी, त्याला विवेकाची जोड असावी आणि त्याच्याबरोबर सुसंस्कृततासुद्धा असली पाहिजे. या समासामध्ये समर्थ आपल्याला कीर्तनाचं खरं स्वरूप, कीर्तनामध्ये असलेली आदर्श गुणधर्म कोणते आणि कीर्तनामध्ये टाळावयाच्या सूक्ष्म गोष्टी कोणत्या याचं विवरण करणार आहेत. हा जो समास आहे ना, हा केवळ कीर्तनकर्त्यांसाठी नाही आहे, तर ते श्रवण करणाऱ्यांच्यासाठी सुद्धा तो एक मार्गदर्शक असा हा समास आहे. बघा, या समासामध्ये भावार्थ काय आहे? कीर्तनाची योग्य शैली कशी असावी, कीर्तन हे कोमल असावं, मधुर असावं, रसभरीत असावं आणि भक्तिभावाने ओथंबलेलं असावं. उगाच कर्कश, कडवट आणि खवखवीत भाषेचा वापर त्या ठिकाणी होऊ नये. टाळ मृदंग वाजवताना शिस्त असावी. गाणं गाताना सूर लय याचं भान असावं. मग बघा, या कीर्तनामध्ये वाणी आणि वृत्तीचं संतुलन पण पाहिजे. गर्वानं गायचं नाही आहे, ते अश्लील गोष्टींचं प्रदर्शन करायचं नाही आहे, खोटं काही बोलायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, कुणाच्या टवाळक्या करायच्या नाहीत आणि उपहाससुद्धा टाळता आला पाहिजे. श्रद्धांचं आणि भावनांचा सुद्धा प्रभाव असतो. कीर्तन करताना भक्तांच्या मनात प्रेम असलं पाहिजे, तल्लीनता आली पाहिजे आणि रोमांचक असे अनुभव निर्माण करता आले पाहिजे. अशा भक्तिरसाने पूर्ण वातावरणात पूर्ण पाप नष्ट होतं आणि आपलं पुण्य वाढत जातं. एवढा प्रभाव कीर्तनाचा आहे. विनयशीलता आणि नम्रता ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. मीच श्रेष्ठ, मीच बोलतो हा भाव टाळता आला पाहिजे. कुणी सन्मान केला कीर्तन करते वेळी तरी अहंकार येऊ दे नाही. खरा संत मीपणात नसतो, तर तो नम्रपणात दिसतो. कीर्तनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे बघा? कीर्तन हे लोकांचं उद्धार करणारं असावं, विवेकाची जागृती करणारं असावं, आत्मज्ञान दाखवणारं असावं आणि परमार्थाच्या वाटेवर नेणं हे कीर्तनकाराचं आणि कीर्तनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. कीर्तन हे केवळ ऐकून हसणे, टाळ्या वाजवणे यापुरतं सीमित नाही आहे, तर कीर्तनाने आत्मिक रूपांतर घडायला हवं. कीर्तनाने आंतरिक शुद्धता होते आणि अनुभव येतो. जर कीर्तन अनुभवायचं असेल ना, तर आधी अंतर्मुखता आवश्यक आहे. जसं रत्नाचं मोल जाणणारच त्याचा शोध घेतो, तसंच कीर्तनाचं गूढ साधक मनाने उलगडलं जातं. कीर्तन हे एक साधन आहे मन उलगडण्याचं. कीर्तन एक तपश्चर्या आहे. कीर्तन म्हणजे ज्ञान आहे, संगीत आहे आणि शुद्ध भावनांचा संगम आहे. कीर्तनकाराने साहित्य, संगीत, अध्यात्म आणि नम्रता या चारही अंगांनी संपन्न असावं असं समर्थांना अभिप्रेत आहे. समर्थ म्हणतात, कीर्तन हा फक्त एक कार्यक्रम नसतो. कीर्तन हे साक्षात एक भक्तीची यज्ञविधी असते आणि ही यज्ञविधी करावी ती श्रद्धेने आणि ऐकावं हे आत्मशुद्धतेच्या उद्देशाने. जेव्हा कीर्तन भक्तिभावाने, नम्रतेने आणि विवेकाने केलं जातं ना, तेव्हाच तो क्षण पावन होतो आणि आत्मोन्नतीचा मार्ग बनतो. हा जो समास आहे ना,
आजही कीर्तनकार, भजनकार, कीर्तनप्रेमी, अध्यात्ममार्गी व्यक्तींना एक आदर्श असा नीती निर्देशक मार्ग आहे. बघा पहिली ओवी काय सांगितलंय समर्थांनी, कलयुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. कलियुगामध्ये कीर्तन हा एक साधनेचा मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ साधनाच आहे ती कीर्तन म्हणजे. पण ते कीर्तन कसं असलं पाहिजे बघा, कोमळ असावं, मधुर असावं, मनाला मोहवणारं असावं, खडबडीत, कटू, आरडाओरडा करून गाणारं नसावं ना. जेव्हा एखादा कीर्तनकार रागारागाने, अहंकाराने आरडाओरडा करतो, तेव्हा ते भक्तिमय कीर्तन वाटत नाही, त्रास होतो त्याचा. पण जर कोणी प्रेमाने, प्रेमळ सुरात, रामकथेनं, रामकथा कशी असते बघा, कीर्तन केले ना सगळेजण तल्लीन होतात. समर्थांना तेच अभिप्रेत आहे. या कलियुगामध्ये बघा काय झालेलं आहे. कीर्तन करायचं म्हणजे उगाच अव्वाच्या सव्वा बोलत राहणं, टिंगलटवाळी करत राहणं, अहंकाराने काहीतरी बोलून जाणं, रागारागाने कुणावरती तरी एखाद्या विशिष्ट वर्गावरती असा राग काढणं नाही वाटत. ते तल्लीन होत नाही, तिथं भक्तिमय वातावरणच तयार होत नाही, तिथं हास्य विनोद होतो. समर्थांना तसा अभिप्रेत नाही. कलियुगही कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे. कीर्तन कसं असावं, कोमल आणि कुशल असावं. कठीण कर्कश कुरटे सांडावे. कठीण आहे ना, जे कर्कश म्हणजे आरडाओरडा आहे ना, हे सांडता आलं पाहिजे. बघा पुढची ओळी काय दिली आहे, खटखट खंटून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी, वृत्ती आपुली. आता मनामध्ये आपलं बरंच चाललेलं असतं. मनामध्ये खरं खोटं, गोंधळ, आवाज, आज जे काही सगळं चाललेलं आहे ना, हे शांत करता आलं पाहिजे कीर्तनाद्वारे. मग समर्थांनी सांगितलंय, खटखट खंटून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी, वृत्ती आपली. आपल्या वृत्त्या कशा आहेत? आपली वृत्ती साधी, शांत आणि समतोल असावी. जेव्हा भक्तीमध्ये प्रवेश करायचा असतो तेव्हा आपलं मन शांत असणं आवश्यक असतं. गोंधळ चालू असताना ध्यान होत नाही. तसंच कीर्तन करत असताना, कीर्तनामध्ये श्रवण करत असताना गोंधळयुक्त वृत्ती नकोच, शांत वृत्ती असावी. म्हणून समर्थांनी सांगितलं, खटखट खंटून टाकावी, खळखळ खळासी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी, वृत्ती आपली. बघा पुढे सांगितलंय समर्थांनी, गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये, गौप्य गुज गरजो नये, गुण गावे. जेव्हा गाणार आहात, गाताना अहंकाराने किंवा फुशारकीने गाणं म्हणू नये हो. गाताना सूर असतो, लय असतो, ह्यांच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. तसंच इतरांची गुपितं जी आहेत ना, जे गौप्य गुज गरजो नाही, सांगायचं नसतं कुणाचं गुपित. कीर्तनाच्या द्वारे ते उघड करायचं नसतं. कोणीतरी कीर्तनात दुसऱ्याचे दोष सांगत असेल तर ती देवकथा नसून ती निंदा आहे ना. कीर्तन म्हणजे गुणांचं गायन, सद्गुणांचं गायन, सद्विचारांचं गायन. पण इथं मात्र वेगळंच व्हायला लागले ना. काय व्हायला लागले? अहंकारीने, फुशारकीने गाणं म्हणायला लागला. गाताना सूर, त्याच्या मर्यादा काही सांभाळल्या नाहीत. इतरांची गुपितं उघड करायला लागला, जे करायला नाही पाहिजे होतं ते करायला लागला. समर्थ सांगतात पुढं, घष्टनी घिसनी घस्मरणे पणे, घसर घसरू घसा खाणे, घुम घुमोची घुमणे योग्य नव्हे. कीर्तनात आवाजाची अमर्याद घसा खाणारी एक अयोग्य पद्धत आहे बघा. गोंगाट करणारे, घोंगावणारे स्वर टाळता आले पाहिजेत. काही कीर्तनकार असतात उगाच जोर जोरात घसा घासून घासून घुमवतात.
त्याने भक्तांना त्रास होतो. त्याऐवजी रसपूर्ण गायन हे कदापि योग्य. रसपूर्णच गायन झालं पाहिजे. उगाच घास घासून, घुमून, अमर्यादपणे घसा नुसता घासत चाललेला आहे, गोंगाट निर्माण करतोय, तोच तो घोंगावणारा स्वर त्या ठिकाणी आला आहे, हे सगळं टाळता आलं पाहिजे आणि रसपूर्ण गायन करून कीर्तन केलं पाहिजे. बघा आता पुढे काय सांगितलंय. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी. भगवंताची अनेक नावे आहेत. प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण, साक्षात शिवशंकर महादेव, पांडुरंग विठ्ठल, ही सर्वांची भक्तिभावाने आठवण त्या ठिकाणी आली पाहिजे. त्यांच्या गुणांचं कीर्तन विविध पद्धतीनं करता आलं पाहिजे. त्यामागे असलेले विविध भाव त्या ठिकाणी जागृत करता आले पाहिजे. ज्यामुळे काय होईल, भक्तांना अद्भुत अशी अनुभूती मिळेल. बघा, विठ्ठल नामाचा जप असो किंवा श्रीकृष्णांच्या लीलेचं कीर्तन असो, जिथे विविध नामांची कीर्ती गायली जाते तिथे वातावरण पवित्र होतं आणि प्रत्येक नामात काय होतं, भगवंताचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी उभं राहतं. अद्भुत आहे ते. सांगितलंय, नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी. बघा, आपल्याकडे खूप सुंदर एक आहे. बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून हात. सुंदर ते ध्यान. मग समर्थांनी आपल्याला काय सांगितलंय, नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची. मग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मग उठेवरी जी उभा आहे, 28 युग जो विठेवर उभा आहे त्याला आम्ही ध्यान मानलंय. बघा, आपण म्हणतो तुझं ध्यान आहे का? ध्यान कुठं देतोय? ध्यान आमच्या ग्रामीण भागाकडे म्हणतो, ध्यान दे जरा इकडं. ध्यान अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योगातलं 8वं अंग म्हणजे ध्यान आहे. संत परंपरा आम्हाला ही शिकवून गेली. सुंदर आहे ते ध्यान उभे विटेवर. मग हे जे सगुण आहे ते ध्यान. मग नाना नामे भगवंताची, भगवंताची अनेक नावं आहेत. भगवंताची ध्यानसुद्धा सगुणाच्या मार्फत खूप आहेत. नाना कीर्तने कीर्तीची, अनेक पद्धतीने. इथं जे सगळं नाना नाना आहे ना, हे अनेक नावं आहेत, अनेक ध्यानं आहेत आणि हे त्यांचे अनेक कीर्तनाचे आणि कीर्तनाद्वारे त्यांच्या कीर्तीचे अद्भुत अशी अनुभूती त्या ठिकाणी काय केली पाहिजे, कीर्तनाद्वारे आपण साधली पाहिजे. काय होतं या सगळ्यांनी, जिथे विविध नामांची कीर्ती गायली जाते ना, तिथलं वातावरण पवित्र होतं. प्रत्येक नामात भगवंताचं एक वैशिष्ट्य असं रूप आहे. बघा, प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण, शिवशंकर, पांडुरंग विठ्ठल, अशी अनेक नावं आहेत. बघा पुढची उभी. चकचक चुकावेना, चाट चावट चळावेना, चरचर चुरू चुरू लागेना ऐसे करावे. कीर्तन करताना वाणीवरती संयम ठेवायचा. चकचक करायचं नाही. करतात बघा काही लोक, असं काहीतरी आवाज काढतात तोंडाने, मग चावट बोलतात, लज्जास्पद हावभाव करतात, द्विअर्थी बोलतात बघा. आणि त्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी संवाद नाही होतो, वाद होतो. कारण ते डबल मिनिंग बोलतो ना, मधूनच काय करतो तो, असा काही शब्द वापरतो की त्याचे 2 अर्थ निघतात. मग कीर्तनामध्ये संवाद व्हायला पाहिजे होता, तिथं वाद निर्माण व्हायला लागला. वरून त्याचा आवाजही त्रासदायक आहे. आणि अशा पद्धतीनं तो काय करतोय, कीर्तन गायला लागलेला आहे. कीर्तनकार विनोदाच्या नावाखाली काही अश्लील उदाहरणं देतात. त्यामुळे त्या भक्तिरसात व्यत्यय येतो. कारण त्या भक्तिरसाचा तो विषयच नसतो.
कीर्तन हे संस्कार घडवणारं असावं. समर्थांना हेच अभिप्रेत आहे. चकचक चुकावेना, चाट चावट चाळवेना, चरचर चुरूचुरू लागेना ऐसे करावे. वाणीवर संयम पाहिजे. चावट आंबट बोलू नये, लज्जास्पद हावभाव करू नये, आणि जे काही द्वंद्व द्विअर्थी हे टाळता आलं पाहिजे. बघा पुढं काय सांगितलंय. छळछळ छळना करू नये, छळिता छळिता छळू नये, छळणे छळना करू नये कोणी एकाचे. कीर्तन करताना कोणाच्याही भावना दुखवण्याचा किंवा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. कोणत्याही व्यक्तीची थट्टा करणं, मस्करी करणं, त्याचा छळ करणं, त्याचा उपहास करणं हे टाळता आलं पाहिजे. कीर्तनात कोणी वर्ग, जाती, लिंग यावरून अपमानजनक विधान करत असेल तर ते अधार्मिक आहे. खरं कीर्तन तर ह्या सगळ्यांचं रक्षण करतं. त्यामुळे ही अशी विधानं टाळता आली पाहिजेत. बघा पुढं सांगितलंय. जी 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 म्हणावे ना, जो जो जागे तो तो पावाना, जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. जप करताना केवळ जिज्ञासा पाहिजे, पण जिज्ञासेचा उथळपणा नको. जिज्ञासेला जर उथळपणा असेल ना तर आवाज येतो. जर उथळ पाणी असेल ना बघा नदीला, खळखळ खळखळ आवाज येतो जास्त. आणि नदी खोल असेल ना आवाज नाही करत. तसा जो भक्त आंतरिक श्रद्धेनं भगवंताचं स्मरण करतो ना तो खरा साधक. मनापासून भगवंताचं नामस्मरण केल्यानंतरच संतुष्टी येणार आहे. केवळ राम राम म्हणण्याने काय होणार नाही. जो अंतरात्म्याने रामाचं चिंतन करतो, प्रभू श्रीरामाचं चिंतन करतो, तोच त्यांच्या कृपेस पात्र ठरतो. समर्थांनी ओवी काय सांगितले बघा. जी 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 म्हणावे ना, जो जो जागे तो तो पावाना, जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे. जप करताना उथळपणे जप करू नये, आवाज करू नये. आंतरिक श्रद्धेने भगवंताचं स्मरण करावं, तीच खरी साधना आहे. आणि आंतरिक श्रद्धेने नामस्मरण केल्यानंतरच काय होणार आहे, तोष मिळणार आहे, संतुष्टी मिळणार आहे. आणि त्यानंतरच त्यांच्यावरती भगवंताचा कृपा होणार आहे. बघा आता पुढे सांगितलंय काय आहे. झिरपे झरे पजरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झड झडा झळकती सकळ प्राणी तेथे. जसे झरे झिरपत झिरपत वाहतात आणि त्यांचं झळाळपण दूरवरून दिसतं, तसं कीर्तनाचं प्रभावी भक्तिरूप हे प्रेमाने ओथंबलेलं असावं. त्याचं तेज इतकं असावं की तिथे प्रत्येक प्राणी आकर्षित होऊन येईल. अतिशय सुंदर ओवी आहे. झिरपे झरे पजरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झडा झडा झळकती सकळ प्राणी तेथे. जसं झरा आहे ना, तो झिरपतो म्हणून झरा, पाझर लागतो ना, त्या पाण्याचा पाझर लागतो आणि त्याला इतकी छान झळाळी असते, ते विलोभनीय दृश्य असतं. आणि मग तिथं सगळे कसे प्राणी तिथं येतात ते पाणी प्यायला, कारण ते एवढं छान सुंदर दिसतं. तसं कीर्तनसुद्धा एवढं प्रभावी असावं, एवढं भक्तिरूपाने प्रेमाने ओथंबलेलं असावं आणि त्याचं तेज इतकं, त्याची झळाळी इतकी उत्तमाची असावी की तिथे सकळ श्रोते आकर्षित झाले पाहिजेत, सगळे तिथं आले पाहिजेत. बघा उदाहरणार्थ, ज्याचं कीर्तन प्रेमाने श्रद्धेने आणि साधनेने भरलेलं असतं त्याचं तेज इतकं असतं की अगदी अनासक्त माणूससुद्धा खेचून येतो. बघा जसं की तुकाराम महाराजांचं कीर्तन असलं की अगदी ज्याला आसक्ती नाही तो सुद्धा तिथं येऊन बसायचा. एवढं तुकाराम महाराजांचं प्रेम हे, एवढं तुकाराम महाराजांचं कीर्तन हे प्रेमाने श्रद्धेने आणि साधनेने ओतप्रोत भरलेलं असायचं. समर्थांना तेच अपेक्षित आहे.
बघा आता पुढची ओळ काय म्हणते, या 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 म्हणावे न लगे, या 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 उपाव न लगे, या 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 काहीच न लगे सुबुद्धीसी. अज्ञानी लोकांना वारंवार बोलवावं लागतं, या या म्हणावं लागतं. पण ज्याचा विवेक जागृत झालेला आहे ना, त्यांना आग्रह करण्याची गरज नाही पडत, ते स्वतःहून येतात. ज्याला ज्ञानाची भक्तीची खरी ओढ लागलेली असते ना, त्याला कीर्तन, बैठक, सत्संग, प्रवचन यासाठी निमंत्रण द्यावं लागत नाही. तो बरोबर त्या दिशेने धावत सुटतो. बघा आमचं तसंच झालेलं आहे. तुम्हाला ज्ञानाची भक्तीची ओढ लागली, आता बैठकीला यायचं निमंत्रण आहे का आम्हाला बोलवलंय का, पत्रिका आली का, तरीसुद्धा ठरलेल्या वेळी ठरलेल्या वारी त्या ठिकाणी तो उपस्थित असतो. बघा त्या दिवशी आपली पावलं कशी धावत असतात बैठकीच्या हॉलकडे. याला या या म्हणावं लागत नाही, आमंत्रण द्यावं लागत नाही. आमंत्रण द्यावं लागतं त्या अज्ञानी लोकांना, त्यांना वारंवार बोलवावं लागतं, या या म्हणावं लागतं. पण ज्याचा विवेक जागृत झालेला आहे, ज्याची भक्तीची ओढ निर्माण झालेली आहे, तो स्वतःहून येतो. बघा पुढची उभी, टक 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 करू नये, टाळाटाळी टिकू नये, टम 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 लावू नये कंटाळवाणी. कीर्तनात फक्त तालवाद्यांचा गोंगाट आणि टाळाचा उपयोग नको. ते जर कंटाळवाणं वाटू लागलं ना, तर भक्तिरसच निघून जातो. संयमित आणि सौंदर्यपूर्ण ताल अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून समर्थांनी सगळं ट दिलं बघा, टक 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 करू नये, टाळाटाळी टिकू नये, टम 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 लावू नये कंटाळवाणी. फक्त काय चाललंय, टाळाचा उपयोग झाला आहे. टाळ असतात बघा, आपण वाजवतो वारीला जाताना, पण त्याच्यामागं काही असं संयम नाही आहे किंवा ते वाजवण्याचं एक टेक्निक नाही आहे, तर ते कंटाळवाणं वाटू लागतं, भक्तिरस निघून जातो. कधी कधी कीर्तन चालू असताना टाळ वाजवणारे अति टाळे वाजवतात. फक्त टाळ म्हणजे ते टाळ नाही, तर टाळ्या वाजवणारे पण असतात ना श्रोतेजन, जास्तच टाळ्या वाजवतात ते. मग त्याचं काय होतं, तिथं सूर आणि भक्तिभाव या दोघांचं संतुलन राहत नाही आणि ते बिघडतं आणि त्यातला रसच निघून जातो. भक्तिरस जो आहे तो संपून जातो. बघा समर्थांनी सांगितलं अजून, ठस ठोंबस ठकावे ना, ठक 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 करावे ना, ठाके ठमके ठसावे ना मूर्ती ध्यान. बघा ध्यान धारण्यामध्ये अति हालचाल करणं, आवाज करणं, जड भाषण करणं, जोरजोरात बोलणं हे टाळता आलं पाहिजे. कीर्तनाद्वारे जो भगवंताच्या मूर्तीचा ध्यास घेतो ना, त्यानं ते शांततेत करायचं असतं. भगवंताचं ध्यान करताना जर आपण सतत हालत असू, खोकत असू, कोणाला तरी डिवचत असू, कोणाला तरी बोलत असू, तर ते ध्यान कुठे आहे? ध्यानातली विघ्नच आहेत सगळी. मग कीर्तनानंतर मौनात राहणं हे अधिक फलदायी असतं. बघा पुढं सांगितलंय समर्थाने, डळमळ डको नये, डगमग कामा नये, डंडळ चुकू नये हेकांडपणे. कीर्तन करताना शरीराची चळवळ डळमळीत होते, अस्थिर होते. मग डगमग त्या मनाने किंवा बिंदास्त निष्काळजी वृत्तीने जर कीर्तन केलं ना, तर त्यामध्ये गांभीर्यच नाही. हे हेकांड आहे. हेकांड म्हणजे काय, खेळण्याचा, हसवण्याचा, हलक्या फुलक्या वृत्तीनं, वरवरच्या वृत्तीनं केलेलं कीर्तन नको आहे समर्थांना. अभिप्रेतच नाही आहे तसलं कीर्तन. म्हणून सांगितलंय डळमळ, डगमग, डंडळ असलं हेकांडपणे करायचं नसतं. ज्याचं कीर्तन सतत अंग हलवणे, हास्यविनोद करणे, उगाच हातवारे करणे अशा गोष्टींनी भरलेलं असतं ना, त्याचं प्रभावी कीर्तन कधीच असू शकत नाही. कारण ना संतांची वाणी स्थिर आहे आणि गहिऱ्या अशा खोल अनुभवातून, खोल भावनेतून ती यावी लागते. त्याच्यासाठी स्थिरता पाहिजे आहे. स्थिरता कुठे येतं? स्थिरताच नाही आहे ना.
ह्याची डळमळ चालू आहे, डगमग चालू आहे, डंडळ चालू आहे. कुठं आहे? स्थिरताच नाही. संतांची वाणी स्थिर आहे, संतांचे विचार स्थिर आहेत. म्हणजे आता हे कीर्तन म्हणजे फक्त हेकांडपणा झालेला आहे. हा हेकांडपणा म्हणजे काय? खेळण्याचा, हसवण्याचा, हलक्या फुलक्या वृत्तीने कीर्तन करून सोडून द्यायचं. हे अभिप्रेत नाही आहे. बघा पुढं सांगितलंय, ढिसाळ डाला ढळती कुंचे, ढोबळा ढसकन डुले नाचे, ढळेची ना ढिगढिगांचे कंटाळवाने. ढिसाळ म्हणजे बेपर्वाई, ढळलेले, गोंधळलेले कीर्तन कंटाळवानं असतं. बरोबर आहे. शिस्तच नाही तिथं, विषयाला धरून कीर्तन नाही. अशा प्रकारचं कीर्तन ऐकणाऱ्यांना कंटाळवाणं वाटतं. श्रोतेसुद्धा कंटाळून जातात. काही कीर्तनकार विषयाच्या रेषेवर राहतच नाही, ते इकडं तिकडचंच बोलतात, मुद्दा सोडून बोलतात. असंही घडलं, तसंही झालं, मग हेही झालं मग तेही झालं, अशा काहीतरी मनगढंत कहाण्या ते सांगत राहतात आणि श्रोते थकून जातात, कारण त्यामध्ये भक्तिरसच नसतो. ते कीर्तन कसं आहे? ढिसाळ आहे, ढिसाळ, बेपर्वाई आहे त्यात, ढळलेलं आहे, गोंधळलेलं आहे, शिस्त नाही, विषयाला धरून नाही. कंटाळायला लागला श्रोत्यांना सुद्धा. बघा पुढं सांगितलंय, नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमके मधुर नेमस्त गाणे. सुसंस्कृत, सुसज्ज, नम्र आणि गुणवत्तेनं भरलेलं कीर्तन असावं. गाणं नेमकं, मधुर आणि योग्य ठिकाणी असेल तरच ते प्रभावी ठरतं. उदाहरण घ्यायचं झालं तर संत एकनाथांचे अभंग आहेत बघा, ते सुसंगत आहेत. त्यांची रचना एवढी सुसंगत आहे, त्यांची शैली जी आहे ती एवढी रसाळ आहे की आपलं मन प्रफुल्लित होतच होतं. कारण त्यांच्याकडे नेमकेपणा आहे, त्यांच्याकडे तो नेमका मधुरपणा आहे, म्हणून ते आपल्याला सुसंगत, रसाळ आणि मन प्रफुल्लित करणारं वाटतं. बरोबर? नेटकं आहे ना ते, नेटकं, नम्र आणि नेमकं ते नेमस्त असतं. बरोबर? आता बघा पुढं काय सांगितलंय, ताळ तुंबरे तान माने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तर्किक तने मने तल्लीन होती. कीर्तन करताना जर ताल, लय, सूर हे सगळं नीट सांभाळून केलं ना, तर वाजवले जाणारे तंतुवाद्य, वीणा असेल, तंबोरा असेल, हे सगळं शिस्तीत असावं. कीर्तनकाराने स्वतः तार्किक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या तल्लीन म्हणजे संपूर्णपणे मग्न असावा, असं समर्थांना अभिप्रेत आहे. स्वतः कीर्तनकार जो आहे ना, तो तर्काने, भावनेने आणि शारीरिकदृष्ट्या भगवंतामध्ये तल्लीन असला पाहिजे. मग बघा उदाहरण दिलंय, संत नामदेव जेव्हा कीर्तन करत असायचे ते तेव्हा इतके तल्लीन व्हायचे की त्यांना देहभानाचा विसर व्हायचा. हेच तल्लीनता समर्थांना अभिप्रेत आहे. बघा, थरथरा का थरकती रोमांच, थै 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 स्वरे उच्च, थिर थिर थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा. जेव्हा कीर्तन शुद्ध भक्तिभावाने केलं जातं तेव्हा श्रोत्यांच्या रोमांचित होतो, श्रोत्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहतात. कीर्तनाच्या स्वरामध्ये उंचावलेली भावनिक शक्ती असते, ती भक्त प्रेमाने थरथरतो, त्याचं अंग थरारतं आणि तो अंतःकरणातून नाचू लागतो. बघा पंढरीच्या वारीमध्ये जेव्हा ना टाळ मृदुंगाच्या सुरामध्ये सगळेजण अभंग म्हणून असतात, त्यावेळेस ते नाचत असतात, तेव्हा त्यांच्या शरीरातून भक्तिरस झिरपत असतो आणि ही अत्यंत रोमांचक अशी ही उदाहरणं आहेत तुमच्या आमच्या समोर. द्वैतातली उदाहरणं आजही आहेत. समर्थांची ही जी ओवी आहे अत्यंत सुंदर आहे. बघा, थरथरा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उच्च, थिर थिर थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा. जेव्हा कीर्तन एवढ्या भक्तिभावाने, एवढ्या शुद्धतेने, एवढ्या सात्विकतेने केलं जातं
तेव्हा श्रोत्यांच्या अंगावरती आपोआप रोमांच उभे राहतात. कीर्तनाच्या स्वरात उभावलेली भावनिक शक्ती त्या ठिकाणी प्रदर्शित होते. भक्त प्रेमाने थरथरतो, त्याचं अंग थरथर कापायला सुरुवात होतं, कारण तो अंतःकरणापासून काय करत असतो, नाचायला लागलेला असतो. एवढं तल्लीनता समर्थांना अभिप्रेत आहे. बघा पुढे सांगितलंय, दक्ष दाक्षिण्य दाटले, बंदे प्रबंदे कोंदाटले, दम दम दुमदुमू लागले जगदंत. जेव्हा कीर्तनाचं सामर्थ्य संपूर्ण जागेवर भरून येतं, एखाद्या विशिष्ट ठिकाणी कीर्तन असतं, तिथं ते कीर्तनाचं सामर्थ्य भरभरून येतं, तेव्हा वातावरण भारून जातं. श्रवण उत्तमाचं करायचं आहे. ज्या जागेवरती कीर्तन आहे तिथे एकदा सामर्थ्य उभा राहिलं, सामर्थ्य भरून आलं की वातावरण भारून जातं आणि मग भक्तिरसाने मन, हृदय आणि परिसर भरून टाकतं. सारं जग त्यात गुंतून जातं. जेव्हा संत कीर्तन करतात ना, तेव्हा सभामंडपामध्ये शांततेची अशी काही ऊर्जा पसरते. शांतता जरी असली तर काही वेळाने एवढी ऊर्जा त्या ठिकाणी पसरते की तिथं ते फक्त जे दाटलेलं आहे ते भक्तिमय वातावरण असतं. ह्याच्या पलीकडे काय नसतं. ही ताकद आहे, कीर्तनाची ताकद आहे, समर्थांनी दाखवून दिलं आहे. दक्ष दाक्षिण्य दाटले, बंदे प्रबंदे कोंदाटले, दम दम दुमदुमू लागले जगदंतर. जेव्हा कीर्तनाचं सामर्थ्य त्या जागेवरती भरून येतं, वातावरण भारून जातं आणि भक्तिरसाने मन, हृदय आणि परिसर भरून टाकतं. सबंध ब्रह्मांड जगदंतर सांगितलं समर्थांनी, जगदंतर त्यामध्ये गुंतून जातं, तल्लीन होतं. त्या भक्तिमय वातावरणामध्ये ते जगदंतर तल्लीन होतं. बघा पुढे काय सांगितलंय, धूर्त तूर्त धावून आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, धाके धाके धोकला अवघा रंग. बघा, कधी कधी मूर्ख आणि धूर्त लोक कीर्तनात अचानक धावून येतात, धिंगाणा घालायला लागतात. त्यांच्या वागण्यामुळे सर्व वातावरण गडबडून जातं आणि भक्तिरसात व्यत्यय येतो. एखाद्या कीर्तनाच्या ठिकाणी कोणी विनाकारण मोठमोठ्यानं बोलायला लागतं, टाळ्या पेटायला लागतं, दुसऱ्याला डिवचतं, काहीतरी उगं करायचं म्हणून ही मूर्ख आणि धूर्त लोक त्या ठिकाणी येतात, अचानक धावून येतात. धिंग बुद्धीने धिंग झाला, समर्थांनी सांगितलंय, धिंगाणा घालायला लागलाय तो. मग धाके धाके धोकला रंग अवघा, आणि मग तिथला रंगच निघून गेला, भक्तिरंगच निघून गेला, बिघडला तो. बघा पुढे काय सांगितलंय, नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक आणके विद्यापात्रे. कीर्तनात विविध प्रकारचे सुंदर, समजूतदार, लागवी आणि अभ्यासपूर्ण कौशल्य असलेले शब्द आणि दृष्टांत वापरण्यात यावेत. हे सगळं विद्यापात्र म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्र असावेत, अशा पद्धतीचे दृष्टांत शब्द त्या ठिकाणी वापरले गेले. संत तुकाराम महाराज जेव्हा कीर्तनात नाटकसुद्धा घालायचे तेव्हा ते काय करायचे, त्यांचे दृष्टांत कसे असायचे बा. भक्त प्रल्हाद असायचा, ध्रुव असायचा, पण ते शिकवणीसाठी असायचं, करमणुकीसाठी नव्हतं ते. त्यातून श्रोत्यांना साक्षात्कार होतो. समर्थांना तेच अभिप्रेत आहे. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक आणके विद्यापात्रे. कीर्तनात विविध प्रकारचे अभ्यासपूर्ण, त्या ठिकाणी सुंदर असे शब्द कौशल्याने वापरले पाहिजेत आणि असेच दृष्टांतसुद्धा त्या ठिकाणी वापरले पाहिजेत, ज्यातून काय होईल, श्रोत्यांना साक्षात्कार होईल. जे संत तुकाराम महाराज करायचे तिथंच साक्षात्कार व्हायचा. बघा पुढं काय सांगितलंय, पाप पळून गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटे वरी, पर तरे परे अंतरी चटक लागे. जेव्हा कीर्तन भक्तिभावाने होतं तेव्हा सगळी पापं दूर पळून जातात आणि त्या ठिकाणी प्रकट होतं ते पुण्य. मन शुद्ध होतं, अंतःकरणात भगवंतासाठीची ओढ निर्माण होते आणि त्याची आसक्ती वाढायला लागते. एका वेळेला खूप पाप केलेला माणूस कीर्तन ऐकतो, तो भावुक होतो,
गदगदून रडतो, मनाने शुद्ध होतो आणि नंतर तो काय होतो, सत्कर्माच्या मार्गाला निघून जातो ना. हाच तर पापाचं निवारण आणि पुण्याचं प्रकटीकरणाचा एकमेव मार्ग आहे. अतिशय उत्तमाची ओवी. पाप पळून गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटे वरी, पर तरे परे अंतरी चटक लागे. अतिशय सुंदर. जेव्हा कीर्तन भक्तिभावाने ओतप्रोत होतं, पाप ॲटोमॅटिक निघून जातात आणि पुण्य ॲटोमॅटिक प्रकट होतं. कारण आहे त्याला. मन शुद्ध झालं, अंतःकरणामध्ये भगवंताची ओढ निर्माण झाली. भरपूर पाप केलेला व्यक्ती असतो, तो मनुष्य कीर्तनामध्ये येतो, कीर्तन ऐकतो, भावूक होतो, गदगदून रडायला लागतो. एकदा काय रडलं की त्याचं मन शांत होतं, शुद्ध होतं आणि नंतर तो ठरवतो आता सत्कर्माच्या मार्गाला जायचं. मग झालं ना, पापाचं निवारण झालं, कीर्तनातच झालं आणि पुण्याचं प्रकटीकरण सुद्धा कुठं झालं, कीर्तनातच झालं. ही ताकद कीर्तनाची आहे. बघा पुढं काय सांगितलंय. फुकट फकाट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही, भकांद्या निंदा. बघा, कीर्तनामध्ये निरर्थक बोलायचं नाही, गोंधळ घालायचं नाही, उगाच काहीतरी मिनिंगलेस बोलायचं, म्हणजे ज्याला अर्थच नाही, निरर्थक आहे, अशा गोष्टी नकोत. दुसऱ्याची निंदा, टवाळी आणि उपवास तर अजिबातच नको बाबा. कोणी कीर्तनात काय करतं, इतरांच्या व्यक्तीवर, इतर व्यक्तींवरती काय करतो, तो चढाओढ करत असतो, खिल्ली उडवत असतो. तर ते कीर्तन नसून निंदा आहे ना, आणि निंदा भक्तिमार्गाला घातक आहे. म्हणून सांगितलंय समर्थांनी, ती निंदा जी आहे ना, केली नाही पाहिजे. फुकट फकाट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही, भकांद निंदा. उगाच काहीतरी निरर्थक बोलून, गोंधळ निर्माण करून, दुसऱ्याची निंदा करून, टवाळी करून भक्तिमार्गाला अडथळा घालू नये. बघा आता पुढे सांगितलं. बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करती, बळे बळेची बळावती, कथे लागी. काही लोक फक्त वरवरची स्तुती करतात. वा वा, छान छान, अतिशय छान, उत्तम उत्तम, वरवरची स्तुती बरं. काही काय कीर्तन झालंय, पण त्यामागे त्यांनाच खरी समज नसते आणि त्यांच्या मागे श्रद्धाही नसते. कारण ते बळजबरीने ते कौतुक करत असतात. एखादा कीर्तनकार सुमार बोलून जातो, काहीतरी बाष्कळ बोलून जातो, पण श्रोते मात्र म्हणतात वा 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 वा. कारण का? केवळ त्याचा रुबाब आणि प्रसिद्धी बघून नुसती उथळ कौतुक आणि उथळ स्तुती करत राहायचं का त्याची? अरे त्याला अर्थ पाहिजे. निरर्थक बोलून गेला तरी त्याची स्तुती होत असेल तर ती उथळ स्तुती आहे, खरं कौतुक नव्हतंच त्याचं. म्हणून समर्थांनी सांगितलंय, बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करते, बळे बळेची बळावती, कथे लागी. ही बळच चाललंय. बरं बरं म्हणायचं, बाबा बाबा म्हणायचं, बळबळच चाललंय. नाही, खरं नाही आहे ते, खोटं आहे. बघा पुढं. भला 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 लोकी, भक्ती भावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी परोपकारे. जे खरे भाविक असतात तेच समाजाचे खरे भूषण असतात. त्यांच्या भक्तिभावाने समाजात पवित्रता, प्रेम आणि परोपकाराची वृत्ती फुलते. बघा, संत गाडगे बाबा जेव्हा स्वतः कीर्तन करत असायचे तेव्हा ते लोकांना स्वच्छतेचं वचन द्यायचे, स्वच्छतेचे उपदेश द्यायचे, ते परोपकार करत होते. त्यांच्या भक्तिभावामुळे, त्यांच्या उपदेशामुळे हजारो लोकांमध्ये बदल झाले. अशा लोकांचं अस्तित्वच एक भूषण असतं त्यांच्यामध्ये. ते खरे भाविक, ते खरे समाजाचे भूषण असतात. बघा पुढं. मानले तरी मनावे मने, मत्त न व्हावे ममतेने, मी 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 बहुत जणे म्हणजे ती आहे. कीर्तनकाराने आदर आणि नम्रता ठेवावी. कोणी आपल्याला सन्मान दिला तर तो मनापासून स्वीकारावा. पण त्याने जर गर्व, अहंकार केला, माझंच खरं हा भाव जर मनात घेऊन आला ना, तर हे चुकीचं आहे. मीच श्रेष्ठ असं सतत म्हणणं हे चुकीचंच आहे.
जर एखादा कीर्तनकार म्हणतो, मी इतक्या लोकांचं जीवन बदलून टाकलं, मी इतकं पुण्य केलं, तर समजून जायचं ह्याला अहंकाराने पछाडलेला आहे. खरा संत तर नम्र असतो. बरोबर? एके टोकत एकापासे, येऊ येऊ येती झडेसे, या 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 असे तयासी, म्हणावे न लगे. ज्याला खरोखर भक्तीची ओढ लागलेली असते तो सतत बैठकीकडे येतो. कीर्तनाकडे तर धावत येतो, बैठकीला तर पळतच येतो. त्याला वारंवार बोलण्याची गरज नसते, आमंत्रणाची गरज नसते. त्याच्या मनाची ओढच त्याला तिथे घेऊन येत असते. संत तुकाराम महाराजांचं कीर्तन असायचं की तिथं भक्त स्वतःहून वेळेवर पोचायचे आणि तुकाराम महाराजांना म्हणायचे या या. तुकाराम महाराज त्यांना कधी म्हणले नाही या या, कारण ते आधीच येऊन बसलेले असायचे. बरोबर? बघा पुढं. राग रंग रसाळ सुरंगे, अंतर संगीत रांगे, रत्न परीक्षा रत्नामागे धावती लोक. जसं रत्न ओळखायला कस लागतो, तसंच कीर्तनात असणारा राग रंग रस यांचा अनुभव घेणं हे सूक्ष्म आणि जाणीवेचं काम आहे. खरे रसिक या अंतरंगातल्या संगीताकडे आकर्षित होत असतात. संगीतप्रेमी लोक जेव्हा शास्त्रीय राग ऐकतात ना, तेव्हा त्यांना त्यामध्ये असलेले सूक्ष्म भाव टिपता येतात. म्हणून ते त्या ठिकाणी काय करतात, तल्लीन होतात. त्याचप्रमाणे खरा भक्त जो आहे तो कीर्तनात फक्त गोष्टी ऐकायला आलेला नसतो, तर त्याच्या मागं असलेलं सूक्ष्म अध्यात्म ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलेलो असतो. समजतंय का? राग रंग रसाळ सुरंगे, अंतर संगीत रागे, रत्न परीक्षा रत्नामागे धावती लोक. धावत येणार आहेत. जसं रत्न ओळखायला एक प्रकारचा कस लागतो, एखादं रत्न खरंच ते रत्न आहे का हे समजून घेण्याच्यासाठी कस लागतो, ते समजावं लागतं, त्याचे निकष असतात. तसंच कीर्तनामध्ये असणारे राग रंग रस यांचा अनुभव घेणं हे सूक्ष्म आणि जाणीवेचं काम आहे. काय सांगितलंय? आध्यात्मिक ज्ञान, आध्यात्मिक रंग, आध्यात्मिक रस हे त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी जाणीवेचं काम आहे. ते नेणिवेत असलेलं कळत नसतं, त्यासाठी जाणीव असायला लागते. यासाठी काय पाहिजे? आध्यात्मिक जाणीव लागते. मग जेव्हा एखादा भक्त त्या ठिकाणी कीर्तनात येतो तेव्हा तिथं फक्त तो गोष्टी ऐकायला येत नाही हो, त्याच्या मागं असलेलं आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी तो येत असतो. बघा पुढं काय सांगितलंय. लव लवा लवती लोचन, लक लका लकलेके मान, लप लपो लपती जन आवडीने. जेव्हा कीर्तन प्रेमाने भक्तिभावाने भरलेलं असतं तेव्हा काय होतं, श्रोत्यांच्या डोळ्यामध्ये तेज दिसतं, त्यांच्या मनामध्ये प्रसन्नता दिसते आणि लोक आपोआप त्या प्रकाशाकडे खेचले जातात, त्या तेजाकडे ओढले जातात, त्या प्रसन्नतेकडे खेचले जातात. कीर्तनाच्या भरात जर श्रोत्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू येत असतील, आनंदाश्रू येत असतील आणि त्याचा चेहरा जर आनंदाने उजळला असेल तर समजावं की कीर्तन हे त्याच्या हृदयाला भिडलेलं आहे. ह्याच्यापेक्षा वेगळी अजून पावती काय पाहिजे? बघा ही ओवी परत घेऊ. लव लवा लवती लोचन, लक लका लवले मन, लप लपो लपती जन आवडीने. जेव्हा कीर्तन हे प्रेमाने भक्तिरसाने भरलेलं असतं आणि असं कीर्तनामध्ये त्या श्रोत्याच्या डोळ्यामध्ये तेज दिसतं, मनामध्ये प्रसन्नता दिसते आणि त्या ठिकाणी ती लोक आपोआप त्या प्रकाशाकडे खेचले जातात. तसंच कीर्तनामध्ये, भर कीर्तनामध्ये श्रोत्याच्या डोळ्यामधून जर आनंदाश्रू येऊ लागले, चेहरा आनंदाने उजळून निघाला तर समजावं की हे कीर्तन आता श्रोत्याच्या हृदयाला भिडलेलं आहे. बघा आता पुढे काय सांगितलंय. वचने वावगी वदेना, ववरो विवरे वसेना, वक्तृत्वे निभवी जना विनीत हैनी.
कीर्तन करताना भाषण आणि वाणी फसवी, वावडी आणि भावनाशून्य असू नये. कीर्तनकाराने विनम्र राहून योग्य वक्तृत्वाने श्रोत्यांचं मन जिंकावं, उथळ बोलणं टाळावं. उगाच गोंगाट करणं हे भक्तिरसात बाधा आणत असतं. काही लोक बोलताना उगाच मोठ्या मोठ्या शब्दांचा वापर करतात, पण भाव आणि नम्रता त्यामागे नसते. आणि दुसरीकडे विनयशील संत मात्र कमी शब्दात खूप मोठा परिणाम करून जातात. बरोबर आहे. वचन वावगी वदेना, वावरे विवरे वसेना, वक्तृत्वने निववी जन, विनीत होनी. विनीत झालेत ते सगळे, विनम्र झालेले आहेत. कीर्तन करताना असणारी भाषा ही फसवी नसावी, वावडी नसावी, भावनाशून्य नसावी. कीर्तनकाराने विनीत होऊन, नम्र होऊन योग्य वक्तृत्वाने श्रोत्यांचं मन जिंकावं, उथळ बोलू नये, खोल बोलावं, उगाच गोंगाट करू नये, शांतपणे सांगावं. हे भक्तिरसात बाधा आणतं. उथळ बोलणं, गोंगाट करणं भक्तिरसात बाधा आणून तिथला रसच घालवून टाकतं. काही लोक उगाच मोठमोठ्याने आरडाओरडा करून मोठ्या मोठ्या अशा शब्दांचा वापर करतात. एवढा मोठा शब्द वापरला, पण त्या शब्दामागचा भाव तुला माहिती आहे का? भावार्थ माहिती आहे का? तो शब्द उच्चारत असताना त्याच्या मागे नम्रता आहे का? नाही. पण दुसरीकडे मात्र विनयशील असलेली आपली संत परंपरा यांनी कमी शब्दात खूप मोठा परिणाम, म्हणजे पिढ्याने पिढ्या परिणाम होईल एवढं उपदेश करून गेले. मोठे मोठे शब्द वापरले नाहीत, कमी शब्द वापरले. बघा पुढं काय सांगितलंय. सारा सार समस्तला, सिकू सिकू जनाला, सहित संगीत सज्जनाला बरे वाटे. कीर्तन करताना सारासार विवेक शिकवणारं असावं, जेणेकरून प्रत्येकाने त्यातून काही ना काहीतरी शिकावं. ज्यात आध्यात्मिक साहित्य, उत्तम संगीत आणि सज्जनता असते ते कीर्तन सगळ्यांना चांगलं वाटतं. संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामध्ये कथा, कीर्तन, अभंग, संगीत या सगळ्यांचं काय आहे, सुंदर असं समन्वय आहे. म्हणून तो प्रत्येकाला भावतो. तो हरिपाठ प्रत्येकाला आपलासा वाटतो ना, कारण त्या हरिपाठामध्ये सार आहे, सारासार विवेक आहे. हरिपाठ आम्हाला काय शिकवतो? सारासार विवेक शिकवतो. आपण काही ना काहीतरी त्यातून शिकतो. प्रत्येक वेळेस हरिपाठ आपल्याला अधिक जवळचा वाटतो. बरोबर आहे ना? कारण त्याच्यामध्ये सारासार विवेक आहे. त्रिगुणय सार, निर्गुणय सार, सारासार विचार हरिपाठ. अतिशय उत्तम. बघा पुढं सांगितलंय. खरे खोटे खरे वाटले, खकर खकर खुंटले, खोटे खोटे पण गेले, खोटे म्हणून या. जेव्हा कीर्तन खऱ्या श्रद्धेने, ज्ञानाने भरलेलं असतं, तेव्हा मनातील भ्रम आणि खोटेपणा संपून जातो. अज्ञानाची खवखव थांबते आणि मन निर्मळ होतं. एखाद्या कीर्तनानंतर जर माणसाचा अहंकार, द्वेष, अज्ञान नष्ट झालं ना, तर त्या कीर्तनाने त्याला खोट्यातून सत्याकडे आणलेला आहे. समर्थांनी कसं सांगितलं बघा. खरे खोटे खरे वाटले, खर खर खुंटले, खोटे खोटे पण गेले, खोटे म्हणून या. जेव्हा कीर्तनात श्रद्धेने, ज्ञानाने भरलेलं असतो, तेव्हा त्याच्या मनातले भ्रम आणि खोटेपणा संपून जातं. बघा, एक खूप सुंदर असं एक संस्कृतमधला श्लोक आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. 3च ओळींचं आहे. असत्यातून सत्याकडे, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमाकडून तेजाकडे, मृत्युर्मा अमृतंगमय, म्हणजे कसं मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जाणार. असं कीर्तन असावं ना. कीर्तनानंतर माणसाचा अहंकार, द्वेष, अज्ञान नष्ट झाला पाहिजे आणि त्याला काय झाले आहे, सत्याकडे जाण्याची ओढ लागली पाहिजे. बघा पुढे सांगितलं समर्थांनी. शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रात श्रुती बोधेना, शुक शरिका शमेना शब्दतयाचा. भगवंताचं आणि भक्तरसाचं गूढ इतकं खोल
असं नातं आहे की बुद्धिमान लोकांनाही शोधलं तरी ते उलगडत नाही. शास्त्र सांगतात पण त्याची अनुभूतीनंच अर्थ समजतो, सांगून नाही समजत. त्याची पूर्णता शब्दानेच त्याचं समजून घेणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. बघा, जर पाण्यामध्ये मीठ टाकलं, जसं की मीठ पाण्यामध्ये वेगळं की दिसतच नाही. मीठ टाकताना दिसलं, ढवळलं, हे एकरूप झालं. आता दिसत नाही ते पाणी मिठाचं आहे का बिनमिठाचं आहे, पण चव बदलली ना. तसंच भक्तिरस हा अनुभवातून जाणवतो, वाचन करून शास्त्रार्थ करून जाणवत नाही. ओवी परत घेऊया. शहानी शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती बोधेना, शुक शरिका शमेना, शब्द तयाचा. भगवंताचा आणि भक्तिरसाचं गूढ हे अत्यंत खोल आहे. बुद्धिमान लोक काय करायला लागली, हे शोधायला गेली, पण त्यांना ते उलगडलंच नाही. मग शास्त्रामध्ये सांगतो, अरे पण त्याची अनुभूती घेतल्यानंतरच त्याचा अर्थ समजणार आहे. शब्दांनी त्याची पूर्ण काळजी आपल्याला घेता येणार नाही, शब्दांनी ते पूर्णपणे समजता येणार नाही. म्हणून दृष्टांत दिलेला आहे. पाणी ठेवले, पाण्यामध्ये टाकलं मीठ, मीठ गेलं विरघळून. आता सांगा ते पाणी मिठाचं आहे का बिनमिठाचं आहे, नाही सांगता येत. मग घे चव बदलली ना. चव बदलली म्हणजे काय झालं, आता भक्तिरस अनुभवातून जसा समजला ना, हे पाणी आता कसं आहे, अनुभव घेतल्यानंतर जसं समजलं, तसं फक्त शास्त्रार्थ करून वाचन करून ते समजणार नाही. त्यासाठी साक्षात अनुभूती घ्यावीच लागते. बघा, हरुषे हरुषे हसीला, हा हा हो हो ने भुलला, ही तर होईना तयाला परित्रीचे. फक्त काय केलं, हास्य विनोद गोंधळ उथळ आनंद घेण्यासाठी कीर्तनाला येत असेल तर त्याला काहीच फायदा होणार नाही. कारण हे जे कीर्तन आहे हे आत्म्याच्या उद्धारासाठी, आत्मोद्धारासाठी आहे, करमणुकीसाठी नव्हे. कोणी कीर्तनाला केवळ मजा म्हणून येत असेल, हसायला म्हणून येत असेल, पण तो अंतर्मुख होतच नाही, तर त्याला ईश्वर प्राप्तीपासून फटका बसतो. परत्री म्हणजे भविष्यात त्याची हानीच होणार. हानी होणार म्हणजे होणार, 100% होणार. बघा पुढं सांगितलंय, लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लोचना ते लक्षी, लंगले लयते अलक्षी, विहंगमा मार्गे. भक्ती आणि कीर्तन हे बाह्य डोळ्यांनी, इंद्रिय आहेत ना, ज्ञानेंद्रिय आपले डोळे, तरी पण समजत नाही. भक्ती आणि कीर्तन हे बाह्य डोळ्यांनी लक्ष देऊन सुद्धा समजत नसतं हो. त्याच्यासाठी काय लागतं, अंतरंगाचा दृष्टिकोन लागतो, ज्याला समर्थांनी लक्ष असं म्हटलंय, अलक्ष. त्यांनी समजतं ते अंतरंगाच्या दृष्टीने समजतं. म्हणून जो अंतर्मुख होतो, जो अंतरंगात जातो, त्यालाच त्याची लय सापडते. मग त्याला ती साधना सोपी वाटते आणि मग जगण्यासाठी एक विहंगम मार्ग त्याला मिळतो. बघा, श्रोत्यांच्या डोळ्यातून, श्रोत्यांच्या 1000 डोळ्यातून जेव्हा कोणी कीर्तन ऐकतो पण विचारच करत नाही, त्याला त्याचा अर्थच कळत नाही, पण एखादा साधा शेतकरी पूर्ण अंतःकरणापासून त्याचं श्रवण करतो, त्याला ईश्वराची प्राप्ती होते. समजते? बघा, पुढची ओवी अत्यंत उत्तमाची आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो, क्षमा क्षमून क्षमवितो, क्षमे क्षमे क्षोभणे क्षेत्रज्ञ तो सर्व ठाई. बघा, अतिशय उत्तम. ईश्वर म्हणजे क्षेत्रज्ञ, हा सर्व ठिकाणी आहे, सगळ्या क्षेत्रावरती तो आहे. आणि ईश्वर साक्षी आहे, तो क्षेत्रज्ञ साक्षी आहे. त्याच्या कृपेनेच काय लागतो, मनाचा क्षोभ म्हणजे शांत होतं, जे अशांत होतं ते शांत होतं, त्यासाठी ईश्वराची कृपा लागते. आणि कीर्तनाच्या माध्यमातून तो आपल्याला क्षमा करतो,
आणि आपलं अंतःकरण शुद्ध करतो. जेव्हा कोणी भक्त भावपूर्णपणे कीर्तन ऐकतो आणि त्याच्या मनातील अपराधीपणाची जाणीव त्या ठिकाणी उभी होते, तेव्हा भगवंत त्याला अंतःकरणातून क्षमा करतात. हाच कीर्तनाचा अंतिम लाभ आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तनलक्षण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.